नववर्षाच्या स्वागत यात्रेला सुरुवात झाली आहे आणि आपण सध्या बघतो की मराठी भाषेचा आणि पारंपरिक हिंदू नववर्षाचं स्वागत गुढीपाडव्याला आपण करतो. निश्चितपणे बदलापूर हे विकासाचं शहर बनलंय. या विकासाच्या शहराला हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावं आणि विकासाची गुढी खऱ्या अर्थाने चांगली उभी राहावं ही बदलापूरकरांना मनापासून शुभेच्छा देईल. सगळ्यांनी स्वच्छतेचा मंत्र हातात घेतलेला आहे. प्लास्टिक मुक्त बदलापूर करण्याचा संकल्प आपल्या नगराध्यक्षांनी केलेला आहे. या चांगले उपक्रम जे हाती घेतले त्या उपक्रमांना या वर्षामध्ये गती मिळो अशी मी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. सर्व बदलापूरमधील नागरिकांना, मतदारसंघातील नागरिकांना मी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण म्हणतो की मराठी पारंपरिक संस्कृती जपत जे आहे गुढीपाडवा इथे नवीन वर्षाचं स्वागत जे केलं जाते. उपनगराध्यक्ष मॅडम आपल्या सोबत असणार आहे. कसं वाटतं आजच्या दिवशी बदलापूरच्या सर्वच नागरिकांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा देईल आणि त्यामुळे हा 5 वर्षाचा मानस आहे स्वच्छ बदलापूर आणि हरित बदलापूर आणि ते मानस गाठायचा आमचा प्रयत्न राहील या 5 वर्षांमध्ये. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी जल्लोषात शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे आपल्या झेंडा चौकातून आणि आता या प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपण आहोत आणि इथूनच आता पुढे आपली शोभायात्रा निघणार आहे. सर्व बदलापूरकरांना मी पुन्हा एकदा आवाहन करेन की आपलं बदलापूर स्वच्छ राखण्यासाठी तुम्ही देखील आम्हाला मदत करा. पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देईन आणि निरोगी आयुष्य आणि उदंड आयुष्य लाभू दे. धन्यवाद. कसं वाटतंय मॅडम, काय सांगाल कशासाठी? बदलापूरकरांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देईन मी आणि बदलापूर शहर आपल्या स्वच्छ सुंदर राहण्यासाठी पूर्ण बदलापूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष ज्याप्रमाणे प्रयत्न करतात त्याप्रमाणे आपण सर्वांनी त्यांच्या या प्रयत्नांना हातभार लावावा अशी मी विनंती करते. धन्यवाद. आपण सध्या जर बघत असाल तर गुढीपाडव्यानिमित्त सर्वच नागरिकांना शुभेच्छा देतो आणि आज शोभायात्रा आहे. अतिशय उत्साहामध्ये या शोभायात्रेमध्ये सर्व सहभागी झाले. आज खास करून आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि या स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे महाराज देखील आज यामध्ये सहभागी झालेले आहेत. खऱ्या अर्थाने आज सर्वांना शुभेच्छा द्यायला आनंद वाटतो आणि विशेष करून या शोभायात्रेमध्ये आमदार किसन कटोच साहेब आहेत, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आहेत. हे येणाऱ्या नवीन वर्ष सुखाचं समृद्ध भरभराटी जावं ही त्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. हा बदलाव